माझे जुने शेजारी म्हणजे सुलोचना साठले त्या काकींच्या घरी, आणि त्या काकींच्या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे. तर आपण त्यांच्या मुलीलाच विचारावं की काय आहे वैशिष्ट्य, सांगशील का? हो सांगेन ना. आमची जुनी परंपरा आहे. ही मूर्ती आमची 95 वर्षापासून तिची स्थापना तिथेच होते. चिंचपोकळीला जे पेडणेकर आहेत ते 95 त्यांच्याकडून ते मूर्ती घेतात, आणि ही मूर्ती सेम तशीच आहे बरोबर. त्याच्यात काहीच बदल केलेला नाही. आणि हे 95 वर्ष आहे. म्हणजे मला आठवतं आम्ही जेव्हा कन्हैया चाळीत राहायचो, ह्या बिल्डिंगचं नाव आधी कन्हैया चाळ होती, आमची दुमजली होती ना की एक मजली होती. हा, मी खूप लहान होते तेव्हा. त्यावेळेला फक्त 3 घरात गणपती यायचा तिने सांगितल्याप्रमाणे, कारण मी खूप लहान होते. तर मी तिलाच विचारलं की किती लोकांचे, तर फक्त 3 घरांच्या गणपती यायचा. आणि तेव्हापासून जी माणसं होती ना ती अजूनपर्यंत राहतात, त्यामुळे अजूनपर्यंत येतात. म्हणजे जे लोक इथून सोडून गेले ते पण आठवणीने येतात बरोबर आहे. तर त्यांनी तो अजून तो सलोखा तो जपलेला आहे की माणसं जोडलेली आहेत बरोबर आहे. आणि खूप सुंदर असं त्यांचं बालगणेशाचं रूप आहे. आणि गेल्या वेळी तुम्हाला आठवत असेल तर मी जुनी भांडी दाखवलेली जी पितळेची असायची, तर ह्यांच्याकडे अजूनही ती लखलखती पितळेची भांडी आहेत. हे बघा, आणि देवपूजेला पण तीच भांडी आहे. तुम्ही बघाल तर पितळेचीच भांडी ते अजूनही वापरतात. म्हणजे पारंपरिक त्यांनी जे हे आहे परंपरा बरोबर, तर त्यांनी ती जपलेली आहे. आणि हे जुन्या काळी असेच हे ओढायचे, ह्याचं चुन्याची अशी रांगोळी असायची. आणि त्यांचा तो साज जो आहे, जी सजावट आहे ती पण तशीच आहे, खूप छान. आणि तुम्ही घरात आलात तरी पण ते जुने दिवसच आपल्याला बरोबर आठवतात. तर 95व्या वर्षाचा खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.